नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल। 10 जुलाई को आमदार माननीय सतीश ठाकुर जी का जन्मदिन मनाया जाएगा। जन्मदिन है उनका। उस निर्मित फूल पढ़ा के दायित्व रखने वाले निषाद चोरगे जी मराठी स्कूल, राधा कृष्णा स्कूल, साईं बाबा स्कूल, लोकमान स्कूल के छात्रों को, तमाम ऐसे जरूरतमंद छात्र हैं जो कि उनको कॉपी की जरूरत पड़ती है, और उसी को देखते हुए आमदार सतीश ठाकुर के जन्म दिवस के निर्मित कॉपी छात्रों में वितरण किया जा रहा है कि महीनों तक यह कार्यक्रम चलता रहेगा। 14 जुलाई को मराठी स्कूल के सामने पाटिल स्कूल है, वहाँ पे रक्तदान शिविर का आयोजन किया है, जो कि फूलपड़ा और सहकार नगर का पूर्ण दायित्व निभाते हुए निषाद चोरगे ने पार्टी के लिए भरपूर मेहनत जनता के बीच आ रहे हैं और तरह तरह के कार्यक्रम या सहयोग करने के लिए जनता के बीच आएंगे, क्योंकि उनका भी निषाद चोरगे जी का जन्मदिन भी आ रहा है और इसी को देखते हुए विभिन्न प्रकार के शिविर है, अन्नदान, ऐसे तमाम कार्यक्रम मतलब होते रहेंगे, क्यों कि ये प्रत्येक वर्षों से यह कार्यक्रम किया जा रहा है और इस अवसर पर भी इस वर्ष भी तमाम प्रकार के कार्यक्रम किए जाएंगे और किया जा रहा है। इस कार्यक्रम में उपस्थित मान्यवर लोग पूर्व नगर सेविका प्रतिभा किशोर पाटिल जी, समाज सेवक निषाद चोरगे जी, समाज सेवक श्याम यादव, प्रदीप मिश्रा जी, फूलपड़ा भव्य विभागीय कार्यालय प्रमुख अध्यक्ष जिग्नेश यादव, शेखर देसाई, धनंजय झा, कमलेश मिश्रा, पिंटू अंसारी, बालू मेंढरे, नरेंद्र म्हात्रे, राजेश ठाकुर, मुकेश मंडल, अशोक यादव, धापसी, ऐसे तमाम पदाधिकारी कार्यकर्ता कॉपी वितरण करते वक्त छात्रों के बीच दिखे और छात्रों में खुशियों का माहौल दिखा। आप देखते रहिए चैनल
कार्यक्रम को भरपूर कवर करने की कोशिश करेंगे। कहाँ किस जगह पर क्या सहयोग जनता को, छात्रों को या समस्या जनता की, जरूर सवाल जवाब होता रहेगा। समाज सेवक निषाद चोरगे हैं, क्या कहते हैं सुने उनकी जुबानी। फुलवारी समाचारों का खास खबर। नमस्कार। लोकसभेत लोकांनी जो विचार केला असेल त्याच्याबद्दल आम्ही लोकांना आम्हाला नाकारला तर आम्ही एक्सेप्ट करतो, त्याबद्दल काय विचार। लोकसभेला लोकांनी मोदींना विचार करून लोकांनी मतदान केलं असेल, ठीक आहे, असून दे, पण तालुक्याचा विकास जो कोणी केलेला आहे तो आपल्या आमदारांनीच केलेला आहे। आणि 30-35 वर्षापासून जे आपल्या वसईविराचा जो विकास झाला तो आपला जितेंद्र ठाकूर आणि हितेश ठाकूर यांच्या माध्यमातूनच झालेला आहे। कितीही कोणी काही सांगितलं तरी हा विकास हा फक्त बहुजन विकास आघाडीनेच केलेला आहे। लोकांची समस्या दूर करणं आमचे नगरसेवक होते की आहेत। बहुजन विकास आघाडीचा नगरसेवकाला सोडून द्या, बहुजन विकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता हा नगरसेवकाप्रमाणे काम करतो। त्याच्यामुळे कोणी असलं कोणी नसलं त्याच्याबद्दल काय नाही। आणि तुम्हाला माहिती आहे 3-3.5-4 वर्ष झाले प्रशासकीय राजवट चालू, त्याच्यामुळे थोडाफार 19-20 होते, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही प्रत्येक वेळेस त्याचा फॉलोअप घेतलेला आहे। आता लाईटची गोष्ट आहे, लाईटसाठी आम्ही इकडच्या स्थानिक याच्याकडे पण निवेदनं देऊन दिलेली आहेत। आणि परत रस्त्याचा विषय आहे, रस्त्याचं आता जे काम चालू आहे त्याच्यामध्ये पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की लवकरात लवकर पावसाळ्यात गणपतीच्या अगोदर रस्ते व्यवस्थित रस्ते, आम्ही तर मागणी केलेली, अख्खा डांबरीकरणाचा रस्ता सोडून आम्ही कॉन्क्रीट करण्याचा रस्त्याची मागणी केलेली। अशा आमच्या खूप मागण्या पेंडिंग आहेत, पण आमचा महापौर नाही आहे म्हणून आम्हाला त्याची खंत वाटते की आज लोकांना पण आम्हाला सांगायचं इच्छितो की आम्ही नगरसेवक जे असताना लोकांची ज्या पद्धतीने ज्या फास्ट लोकांची कामं व्हायची, आज हे प्रशासकीय राजकारणामध्ये कामं नाही चालू आहे हे दिसते आणि लोकांना पण जाणवते। पण लोक आम्हालाच प्रश्न विचारतात, हे लोकांना अद्याप पण माहीत नाही की सत्तेत कोण आहे, की बाबा केंद्रात सत्ता कोणाची आहे की राज्यात सत्ता कोणाची आहे, ते नाही। त्यांना फक्त एकच माहिती आहे की बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ताच काम करतो आणि त्याच्याकडेच लोक येतात। आणि तुम्ही बघत असतील की प्रत्येक वेळेस बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता सगळ्या लोकांकडे धावून जातो प्रत्येक ठिकाणा कुठच्याही गोष्टीसाठी। आता रस्त्याची कामं आहेत, परत ते आपलं गाड्या येत नाही आहे, कचरा येत नाही आहे, अशी खूप समस्या आहेत। आम्ही प्रत्येक ठिकाणी फॉलोअप घेतो आणि प्रत्येक ठिकाणी कार्य करायचा प्रयत्न करतो। शेवटी कामाला कधी यश अपयश हे प्रत्येकाला येते, पण कार्यकर्ता हा प्रत्येक ठिकाणी फॉलोअप घेतो। क्योंकि वार्ड का जानकारी है आमदार को नहीं होता है, ये अध्यक्ष को नहीं होता है, देखो कार्यकर्ताओं को होता है। तो इसके कार्यकर्ता सम्मेलन का मतलब क्या है? कार्यकर्ता सम्मेलन तो हुआ था ना, प्रवीणा ताई अपनी आई थी और उन्होंने मार्गदर्शन भी किया है हमको। कार्यकर्ताओं ने क्या बताया कि वार्डों में मत किधर घूमने वाला है किधर नहीं घूमने वाला है? अभी देखो, मत तो हमको लोगों ने बोला कि हमको ही मत दे रहे, मगर अभी जिन्होंने नहीं दिया उनको हम क्या बोल सकते हैं। हम खुद की ताकत पे लड़ते हैं। देखो, हार जीत ये ज़िंदगी में आती रहती है, मगर लड़ना ये हमारा काम है और हम लड़ते हैं और लड़ते रहेंगे। विधानसभा में भी लड़ेंगे और महापालिका में भी 100% नगरसेवक हमारे होंगे। वैसे तालुक्यात इतना ध्यान में रखते राहू। तयारी तर असणारच, कारण प्रत्येक निवडणूक आपल्या स्वबळावर आपण जसे विधानसभा आणि बहुजन विकास आघाडी सदस्य यांनी जी लढलेली आहे आणि ते लढणार, शेवटपर्यंत ते लढाई लढणार, ते कधी मागे हटणार नाही। दुसरी गोष्ट, आपण म्हणजे बहुजन विकास आघाडीने कधी मतदार विकत घेतलेला नाही, हा मुख्य उद्देश आहे। त्यांनी स्वबळावर कामाच्या बळावर मतदान जिंकलेलं आहे। त्याच्यामुळे जे काही तुम्हाला घटना तर आढळल्यात, बऱ्याच ठिकाणी अशा आढळल्यात, मतदार विकत घेतलेला आहे।
प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये मतदार विकत घेतलेला आहे पक्षाच्या ह्याच्यात. पण बहुजन विकास आघाडीने कधी मतदार विकत घेतलेला नाही. कदाचित त्याचाच परिणाम म्हणून दुष्परिणाम म्हणून यावर्षी आम्हाला कुठेतरी अपयश आलेलं आहे. तरीसुद्धा आम्ही कामाच्या बळावर जिंकण्याचा प्रयत्न करणार. लोकांना हे कळणार, कधी ना कधी कळणार की नुसतं आपला स्वतःचा विकास पैसा घेऊन स्वतःचा विकास करता नाही येत. आपल्या समाजाचा विकास करण्यासाठी विकला जाता येते. तर मग बघूया, तरी पण आम्ही कामं करणार. कधी ना कधी ते लोकांना कळणारच. शेवटी काय, प्रशासकीय राजवट चालू आहे. 4 वर्ष झालं प्रशासकीय राजवट चालू आहे आणि त्यांचं अनियोजन. कुठेतरी आम्ही प्रयत्न करतच असतो. भले आमचे राजवट नसली, आमचं जरी पद संपलेलं असलं, आम्ही माजी नगरसेवक असलो, तरी जोपर्यंत इलेक्शन होत नाही तोपर्यंत आमची कामं चालूच आहे. परंतु कुठेतरी नियोजनसुद्धा महत्त्वाचं आहे. पाणी भरपूर आहे. आज 185 MLD झालं आहे पाणी, अजून पूर्ण 180 MLD आलेलं नाही. 185 MLD आपल्याला आहेत समजा, पण त्याच्यातलं पाणी थोडं आलं आहे, थोडं अजून बाकी आहे. तरीसुद्धा मागच्यापेक्षा पाणी वाढलेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून गेल्या वर्षीची टंचाई दाखवलेली उडवलेली, त्यापेक्षा यावर्षी बरीचशी टंचाई. बघा, आता तुम्ही माझा अजेंडा कधीतरी चेक करा. माझं या 5 वर्षामध्ये जर मी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये माझा मुख्य उद्देश असा असतो की प्लास्टिक बंद झालं पाहिजे. अगदी तरीसुद्धा महापालिकेच्या आवारामध्ये सर्रास प्लास्टिकचा वापर होतो. मच्छी मार्केट असू दे, भाजीवाले असू दे, फळंवाले असू दे, सर्रास वापर हा असतो. आणि प्लास्टिक हा 90% कचरा होणारा भाग आहे. आणि हा जर बंद झाला नाही तर मग आपण दुसऱ्यांना दोष देऊन फायदा नाही ना. प्रत्यक्ष नागरिकांनी सुद्धा सुजाण असलं पाहिजे. आणि नागरिक सुजाण आहे. जर समजा प्लास्टिक मिळालंच नाही, फेरीवाल्यांनी जर प्लास्टिक दिलंच नाही, तर लोक आपोआप पिशवी घेऊन येणार कपड्याची.